ओपन कॅटेगरीतील लोकांसाठी 10% आरक्षण सर्टिफिकेट हे शासनामार्फत दिले जाते आणि हे सर्टिफिकेट आपल्याला विविध शासकीय कामांसाठी उपयोगात येते, जसे की स्कॉलरशिप असेल किंवा नोकरी संदर्भातील आपल्याला जे फॉर्म असतात ते फॉर्म भरण्यासाठी हे सर्टिफिकेट आपल्याला उपयोगात पडते। त्याच पद्धतीने इतरही विविध कामासाठी हे 10% आरक्षण सर्टिफिकेट आपल्याला काढावं लागत असते आणि हे सर्टिफिकेट ऑनलाईन कशा प्रकारे काढायचे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी आहे सोपान डवाले आणि आपण पाहत आहात सरकारी गव्हर्नर यूट्यूब चॅनल। मित्रांनो, चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाउ करून घ्या, त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहायला भेटतील। तर त्यासाठी आपल्याला गुगल क्रोम वरती यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला महा ऑनलाईन पोर्टल हे ओपन करून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला cscservice.mahaonline.gov.in या वेब पोर्टल वरती यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपला यूजर आयडी टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर महा ऑनलाईन पोर्टल हे लॉग इन करून घ्यायचं। महा ऑनलाईन पोर्टल हे लॉग इन झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी जो सर्च बॉक्स दिसत आहे या सर्च बॉक्स वरती आपल्याला 10% रिझर्वेशन सेल्फ डिक्लेरेशन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। EWS सर्टिफिकेट काढण्याच्या अगोदर आपल्याला सर्वात अगोदर हे सेल्फ डिक्लेरेशन तयार करून घेणं महत्त्वाचं असते। तर सेल्फ डिक्लेरेशन भरताना आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम जो अर्जदार असेल अर्जदाराचं संबोधन निवडून घ्यायचं आहे। या ठिकाणी अर्जदाराचं नाव आपल्याला इंग्लिशमध्ये टाईप करून घ्यायचं आहे, त्यानंतर या ठिकाणी मराठीमध्ये। त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला अर्जदाराच्या वडिलांचे नाव संबोधन सिलेक्ट करून घ्यायचं आहे, त्यानंतर अर्जदाराच्या वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे इंग्लिशमध्ये, या ठिकाणी मराठीमध्ये। त्यानंतर अर्जदाराची या ठिकाणी आपल्याला जन्मतारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे, या कॅलेंडरमधनं जी असेल ते आपल्याला या ठिकाणावरनं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला अर्जदाराचा जो व्यवसाय असेल तो व्यवसाय आपल्याला या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचा आहे। अर्जदार काय करतो, तर आपल्या या ठिकाणी शेतमजूर असल्यामुळे आपण शेतमजुरी निवडतो। त्यानंतर या ठिकाणी अर्जदाराचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि अर्जदाराचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर अर्जदाराचा पत्ता या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे, जो अर्जदाराचा पत्ता असेल तो या ठिकाणी टाकून घ्या। त्यानंतर आपल्याला अर्जदाराचा जो जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणावर निवडून घ्यायचा आहे। त्याच पद्धतीने तालुका निवडून घ्यायचा आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणावरनं अर्जदाराचं जे गाव असेल ते गाव आपल्याला निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर अर्जदाराचा जो पिनकोड असेल तो पिनकोड आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर अर्जदाराचे सदर व्यक्तीचे अर्जदाराशी नातं काय आहे ते नातं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आता आपल्या केसमध्ये या ठिकाणी वडील आपल्या मुलाचं हे 10% रिझर्वेशन सर्टिफिकेट काढून देतात, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी मुलगा सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी त्या मुलाचं नाव द्यायचं आहे, ज्या मुलाचं आपल्याला काढायचं आहे। मुलगा कुमार आहे कुमारी आहे ते या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। मुलगा असल्यामुळे आपण कुमार निवडतो। त्यानंतर लाभार्थीचं नाव, जो मुलगा असेल त्याचं नाव आपल्याला या ठिकाणी इंग्लिशमध्ये टाकून घ्यायचं आहे, त्याच पद्धतीने या ठिकाणी मराठीमध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी मुलाचे डेट ऑफ बर्थ आपल्याला या कॅलेंडरमधनं सिलेक्ट करून घ्यायचे आहे। त्यानंतर मुलाचं लिंग आपल्याला ऑटोमॅटिक या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचं आहे, स्त्री असेल पुरुष असेल। मुलगा असल्यामुळे पुरुषच असेल तर आपण या ठिकाणावरनं पुरुष सिलेक्ट करून घेतोय। त्यानंतर मुलाचा जर मोबाईल नंबर असेल तर तो मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्याच पद्धतीने मुलाचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जी जात असेल लाभार्थीची ती जात आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे। ओपन कॅटेगरीतील कुठलीही जात आपण या ठिकाणावर घेऊ शकतो, मुसलमान असेल, ब्राह्मण असेल किंवा ओपन कॅटेगरीतील इतर कुठलाही, फक्त SC ST OBC या व्यक्तींसाठी हे सर्टिफिकेट लागू राहणार नाही, तर त्यांनी कृपा करून काढू नये। त्यानंतर 2024-25चं वार्षिक उत्पन्न आपल्याला या ठिकाणी द्यावं लागणार आहे अर्जदाराचं किंवा अर्जदाराच्या वडिलाचं। अर्जदार जर 18 वर्षाखालील असेल तर वडिलाचं घ्यायचं शक्यतो। या ठिकाणी जे उत्पन्न दाखल्यावरती असेल उत्पन्न ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर उत्पन्न आपल्याला कशापासून मिळतं ते आपल्याला या ठिकाणी त्याचा उल्लेख द्यायचा आहे। मजुरीपासून मिळत असेल, शेतीपासून मिळत असेल
किंवा इतर कुठल्याच ठिकाणावरून आपल्याला हे उत्पन्न येते, त्या उत्पन्नाचा स्रोत काय आहे तर ते आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी एकूण उत्पन्न टाकून घ्यायचं आहे आणि मला मंजूर आहे यावरती क्लिक करून आपल्याला समावेश करा या बटनावर क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे. त्यानंतर क्लिक हेअर टू अपलोड डॉक्युमेंट या ठिकाणी आपल्याला अर्जदाराचे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी एक बटन असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी अर्जदाराचा आधार कार्ड आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर अर्जदाराचा लाईव्ह फोटो काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे अर्जदाराचा लाईव्ह फोटो काढून घ्यायचा आहे आणि त्याला अपलोड या बटनावरती क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे आणि पुढे सुरू करा या बटनावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे आणि आपल्याला आपण केलेल्या स्वयं घोषणापत्राचे आपल्याला पेमेंट करून घ्यायचे आहे. पेमेंट करण्यासाठी आपल्याला ते या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर कंटिन्यू या बटनावरती क्लिक करून आपल्याला अशा प्रकारे रिसिप्ट जनरेट होईल. ते रिसिप्ट आपल्याला सेव्ह करून घ्यायचे आहे किंवा अर्जदाराला द्यायचे आहे. त्यानंतर सर्व पर्याय दाखवा या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला प्रमाणपत्र यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला अर्जदाराचं जे उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल, स्वयं घोषणापत्र आहे त्याचे हे आपल्याला प्रिंट करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी अर्जदाराची स्वाक्षरी घ्यायची आहे आपल्याला. त्यासाठी आपल्याला प्रत आणि अर्जदाराने स्वाक्षरी केल्यानंतर हे स्वयं घोषणापत्र आपल्याला अर्जदाराचं अपलोड करायचं आहे. याच पद्धतीने इतरही डॉक्युमेंट आपल्याला अपलोड आपण व्हिडिओच्या शेवटी म्हणजेच आपला अर्ज भरल्याच्या नंतर आपल्याला अपलोड करायचे आहे त्यावेळेस पाहूयात. तर EWS सर्टिफिकेट काढण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा ऑनलाईन पोर्टल हे आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. ऑनलाईन पोर्टल ओपन करून घेतल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे EWS सर्टिफिकेट फॉर महाराष्ट्र यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आवश्यक असलेले कागदपत्रे आपल्याला या ठिकाणी देखील पाहायला भेटतील. या ठिकाणी आपण पाहू शकता. त्यानंतर पुढे सुरू करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याला सर्वात अगोदर आपल्याला इंग्लिश करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला अर्जदाराचं संबोधन म्हणजे सॅल्युटेशन आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मिस्टर आहे, मिसेस आहे आणि या ठिकाणी आपल्याला अर्जदाराचं नाव सर्वप्रथम इंग्लिशमध्ये टाकून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी मराठीमध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्जदाराच्या वडिलांचं सॅल्युटेशन आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. अर्जदाराच्या वडिलांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. अर्जदाराच्या वडिलांचे नाव या ठिकाणी मराठीमध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचे डेट ऑफ बर्थ आपल्याला यावरती टिक करायचं आहे आणि या कॅलेंडरमधनं सिलेक्ट करून घ्यायचे आहे. एज ऑटोमॅटिक या ठिकाणी येऊन जाईल. त्यानंतर अर्जदाराचे जेंडर आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. पुरुष आहे, स्त्री आहे ते आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचं ऑक्युपेशन म्हणजे अर्जदार काय करतो तर ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आपल्या केसमध्ये फार्मर असल्यामुळे आपण फार्मर टाकून घेतो. या ठिकाणी अर्जदाराचा मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर अर्जदाराचा जो आधार क्रमांक असेल तो या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर अर्जदाराचा ऍड्रेस आपल्याला या ठिकाणी संपूर्ण टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी अर्जदाराचा जो जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने अर्जदाराचा तालुका आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्याचप्रमाणे या लिस्टमधनं अर्जदाराचं जे कुठलं गाव असेल ते गाव आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या गावाचा जो पिनकोड असेल तो पिनकोड आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला बेनिफिशरीचे डिटेल द्यायचं आहे. आता अर्जदाराचा बेनिफिशरी कोण आहे तर या ठिकाणी मुलगा असल्यामुळे आपण सन घेतो. त्यानंतर बेनिफिशरीचे सॅल्युटेशन आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर आपण या ठिकाणी कुमार घेतो. त्यानंतर त्या मुलाचं नाव आपल्याला या ठिकाणी संपूर्ण इंग्लिशमध्ये टाकून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी मराठीमध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या मुलाची जन्मतारीख आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. जो बेनिफिशरी असेल त्याची त्या कॅलेंडरमधनं जन्मतारीख आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर जेंडर आपल्याला या ठिकाणावरून मेल सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी अर्जदाराचा जो मुलगा आहे जो बेनिफिशरी आहे त्याचा मोबाईल क्रमांक असेल तर टाकून घ्यायचा आहे, अन्यथा वडिलांचा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर बेनिफिशरीचे या ठिकाणी आपल्याला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि ऑक्युपेशन आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तो शिकतोय तर आपण या ठिकाणी ऑर्डर करू शकता आणि त्यानंतर
परमनंट ॲड्रेस हा सेम आहे का, तर येस करायचा आहे, असेल तर, नसेल तर नो करून आपण तो ॲड्रेस टाकू शकता. त्यानंतर दुसऱ्या स्टेटमधनं जर आलेला असेल तर आपल्याला येस करायचं आहे आणि कुठून आला त्याचा उल्लेख द्यायचा आहे. आपल्याकडे महाराष्ट्रातीलच असल्यामुळे आपण नो करून घेतो. त्यानंतर अर्जदाराची जी कास्ट आहे ती कास्ट आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. आपल्या केसमध्ये मुसलमान आहे तर आपण या ठिकाणी मुसलमान टाकून घेतोय. त्यानंतर बेनिफिशरीच्या फादरचे डिटेल आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहे. बेनिफिशरीच्या वडिलाचं नाव आपल्याला या ठिकाणी इंग्लिशमध्ये टाकून घ्यायचं आहे, या ठिकाणी मराठीमध्ये. त्यानंतर बेनिफिशरीच्या वडिलाची जन्मतारीख आपल्याला या कॅलेंडरमधून सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि जेंडर या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ऑक्युपेशन आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर UID म्हणजेच आधार क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर अर्जदाराचा ॲड्रेस या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने अर्जदाराचा जो जिल्हा असेल तो जिल्हा या लिस्टमधून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तसेच तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि या लिस्टमधनं जे अर्जदाराचं गाव असेल ते गाव आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचा पिनकोड आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी कास्ट टाकून घ्यायची आहे अर्जदाराचे. त्यानंतर या ठिकाणी इन्कम टाकून घ्यायचं आहे. जे अर्जदाराचे इन्कम असेल आणि कुठल्या पद्धतीने त्याला ते इन्कम येते त्याची माहिती या ठिकाणी थोडक्यात दिलेली आहे, ते आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला टाकून दाखवते. एकाच ठिकाणावरून असल्यामुळे आपण एकाच ठिकाणी 50,000 केले. त्यानंतर इतर ठिकाणावरून 0 असल्यामुळे आपण या ठिकाणी 0 करून घेतोय आणि त्यानंतर मला मंजूर आहे या बटनावरती क्लिक करून आपल्याला माहिती समावेश करून घ्यायची आहे. त्यानंतर अर्जदाराचे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपल्याला चूज फाईल यावरती क्लिक करायचं आहे आणि अर्जदाराचे डॉक्युमेंट ज्या फोल्डरमध्ये असतील त्या फोल्डरवरती क्लिक करायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला अर्जदाराचं स्वयं घोषणापत्र जे हाताने लिहिलेलं असेल ते आपल्याला अपलोड करायचं आहे. त्याला आपण फॉर्म प्रपत्र असं टाईप करून आपल्याला हे स्वयं घोषणापत्र अपलोड करून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीनं आपण जे स्वयं घोषणापत्र 10% रिझर्वेशनसाठी जे आपण स्वयं घोषणापत्र काढलं होतं लाभार्थीचं ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहे. आपण काय काय अपलोड केलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता. अर्जदाराचा आधार कार्ड आपण या ठिकाणी अपलोड करून घेतले. त्यानंतर प्रपत्र हे एक स्वयं घोषणापत्र असते ते आपण अपलोड करून घेतलेलं आहे. त्यानंतर 10% रिझर्वेशनसाठी जे आपण स्वयं घोषणापत्र ऑनलाईनमधनं बनवलं होतं ते आपण या ठिकाणी अपलोड करून घेतलेलं आहे. त्यानंतर लाभार्थीचं आधार कार्ड आपण अपलोड करून घेतलेलं आहे. हे बेनिफिशरीचं आहे आणि हे अर्जदाराचं आहे. त्यानंतर TC आपण अपलोड करून घेतले या ठिकाणी अर्जदाराची, त्यानंतर आजोबाची आणि त्यानंतर लाभार्थीची असे 3 TC आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट आपल्याला 3 वर्षाचं जे इन्कम सर्टिफिकेट असेल ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर कोतवाल बुकाची नक्कल आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायची आहे. आपलं राशन कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इन्क्वायरी रिपोर्ट आपल्याला सरपंचाने दिलेला तो आपण या ठिकाणी अपलोड करून घेतलेला आहे. आपण पोलीस पाटलाचा देखील लावू शकता, तलाठ्याचा देखील लावू शकता. तर हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला अपलोड केल्यानंतर कंटिन्यू या बटनावरती क्लिक करून आपल्याला अर्जदाराचा लाईव्ह फोटो घ्यायचा आहे. अशा प्रकारे अर्जदाराचा लाईव्ह फोटो घ्यायचा आहे आणि त्याला अपलोड या बटनावरती क्लिक करून अपलोड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर प्रोसीड या बटनावरती क्लिक करून आपल्याला अर्जदाराच्या सर्टिफिकेटचं आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट करण्यासाठी पे नाव या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जो आपला पासवर्ड असेल ऑनलाईन पोर्टलचा तो पासवर्ड एंटर करून आपल्याला 69 रुपयाचं पेमेंट करून घ्यायचं आहे. त्यानंतर कन्फर्म या बटनावरती क्लिक करून आपल्याला कंटिन्यू या बटनावरती क्लिक करून आपल्याला अशा प्रकारे रिसिप्ट जनरेट होईल. जनरेट झालेली रिसिप्ट आपल्याला लाभार्थ्याला द्यायची आहे. त्यानंतर 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला हे प्रमाणपत्र येऊन जाईल. तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तेव्हा पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय